नमस्कार. द पॉवर ऑफ टाइम हे जे आपलं सिरीज चालू आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मी चंद्रभान कदम. आपण बघत आहोत वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचे 30 सिद्धांत आणि आज आपण बघणार आहोत वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 18वा सिद्धांत. न्यूटनच्या गतीच्या पहिल्या नियमांचा उपयोग करून घ्या. जो पहिला नियम आहे त्याचा म्हणजे लाईफ मध्ये उपयोग करा. काय आहे पहिला नियम न्यूटनच्या जो गती आहे, गतीचा जो पहिला नियम आहे न्यूटनचा, तर तो नियम असा आहे, ठीक आहे, जी एखादी वस्तू आहे त्या स्थितीत तोपर्यंत राहते जोपर्यंत बाहेरून एखादं बल त्या वस्तूला लावत नाही आपण, तोपर्यंत ती आहे त्या स्थितीत राहते. हे फक्त वस्तूशीच रिलेटेड आहे का? नाही, हाच नियम व्यक्तीला पण लागू होतो. ती व्यक्ती आहे त्या स्थितीमध्ये राहते जोपर्यंत ती स्वतः किंवा बाहेरून तिला कुठलं बल किंवा दबाव येत नाही, तोपर्यंत आहे त्या स्थितीमध्ये राहते. म्हणजे तुमची परिस्थिती आहे ती आहे तोपर्यंत ती आहे तशीच राहणार आहे, जोपर्यंत तिला बाहेरून बल भेटणार नाही किंवा दबाव येणार नाही तिच्यावर. तर हा काय आहे, एक तर पहिली गोष्ट की कुणीतरी तुमच्यावर दबाव आणतोय, त्याच्या माध्यमातून तुम्ही काम करताय, ठीक आहे. आणि दुसरी जी गोष्ट आहे ती स्वयंशिस्त किंवा स्वयंप्रेरणा आहे असं म्हणू शकतो. ह्या फोर्स जर असतील तरच तुम्ही, म्हणजे जशी वस्तू हालचाल करते तसंच तुम्ही हालचाल करून तुम्ही पुढे तुमच्या लाईफ मध्ये सक्सेसफुल व्हाल. तर आता आपल्याला बाहेरून कसं आहे दबाव, की सपोज आपण कॉलेजमध्ये जातोय, शाळेत जातो, तर टीचरचा दबाव असतो किंवा शिक्षा असते किंवा काही गोष्टी असतात की त्यामुळे आपण काय करतो, अभ्यास करतो. म्हणजे आपली तर इच्छा नसते, आपल्याला तर वाटतं की हा खेळावं, मौज मजा करावी, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट आहे ती स्वयंशिस्त. म्हणजे बरीच लोक जे आहेत की काय करतात की स्वतःला शिस्त लावून घेतात. त्यांचा अभ्यासाचा टायमिंग, शाळेचा जो आहे, ठीक आहे, ट्युशनचं काही एखादा क्लास किंवा नवीन काही गोष्टी शिकायच्या, तर त्यांचं ते एक टाइम टेबल असतो आणि ते स्वतः शिस्त लावून घेतात. ती एक फोर्स झाली. तर म्हणजे दोन फोर्स आहेत. तुम्ही शक्यतो जे आहे स्वयंशिस्त आणि हे लावा, ठीक आहे. आणि ज्यांना असं जमत नाही तर त्यांनी मेंटरशिप घ्या. आपण पण आता एक प्रोफेशनल कोर्स लॉन्च करतोय, ठीक आहे. पुढे तुम्ही कनेक्ट राहा. तुम्हाला म्हणजे टाइम मास्टरी जो आहे की वेळेचं तुमचं नियोजन कसं करायचं, काय त्यांचं फॉलोअप कसं घ्यायचं, तर हे आपण प्रोफेशनली करणार. ज्यावेळेस प्रोफेशनली करणार त्यावेळेस आपल्याला टीम लागणार, ठीक आहे, तुमचं फॉलोअप घेणार की तुम्ही जे तुमच्या लाईफमध्ये जी ध्येय ठरवली तर ती कशी पूर्ण करायची, कुठल्या कुठल्या गोष्टी, कुठल्या कुठल्या स्टेप करायच्या. म्हणजे कसं आता आपलं GPS मध्ये मोबाईल आहे, एखाद्या लोकेशनला आपल्याला जायचं, ठीक आहे, पुणे टू मुंबई जायचं, आपण मुंबईचं लोकेशन टाकलं, त्याच्यानंतर जेव्हा आपण स्टार्ट म्हणतो त्यावेळेस काय येतं की तुम्ही इथून पुढे 200 मीटर स्ट्रेट जा आणि तिथून लेफ्ट टर्न घ्या. तर हा जो आहे की मेन काय की तुम्हाला डायरेक्ट मुंबई बघायची नाही. म्हणजे डायरेक्ट तुमचं जे एम आहे ते तुम्ही डायरेक्ट कधी कंप्लीट होणार की तुम्हाला जे छोटे छोटे टास्क आहेत ते कंप्लीट केले तर तुम्ही त्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचणार. म्हणजे काय होणार की तुम्ही सपोज नागपूरला जाणार आहात तर तुम्हाला काय करावं लागेल, पहिले वाघोलीला, ठीक आहे, वाघोली क्रॉस केल्यानंतर मग तुम्ही जाणार जुन्नरला, सिन्नरवरून तुम्ही एक्सप्रेसवेने जाणार, मग तुम्हाला एक छत्रपती संभाजीनगर येईल, ठीक आहे. मध्ये असे लोकेशन येत राहणार. तर तसंच तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला एक छोटे टास्क कंप्लीट करायचे. ते तुम्ही टास्क कंप्लीट करत करत गेला तर तुम्ही त्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचाल. तर तुमचं जे डेस्टिनेशन आहे ते तुम्ही ठरवा, ठीक आहे. आणि तिथपर्यंत कसं पोहोचायचं, कुठल्या स्टेप्स तुम्ही घ्यायच्या, ठीक आहे, कुठले टास्क कंप्लीट करायचे, त्याची जबाबदारी पूर्ण आमच्यावर सोडा, ठीक आहे. तर आपण कुठे होतो, गुरुत्वाकर्षणाचा जो नियम आहे, जो गतीचा नियम आहे न्यूटनचा, त्याचा जो आहे तो लाभ घ्यायला पाहिजे. तर कसं, आता तुम्हाला तर एक स्वयंशिस्त पाहिजे, ठीक आहे. तर हे
करण्यासाठी काय होते की तुम्ही पहिले जो आपला जो दुसरा नियम आहे गुरुत्वाकर्षण शक्ती, जो आपला सर्वश्रेष्ठ उपयोगाचा जो दुसरा नियम आहे की तुमचं जे आर्थिक नियोजन आहे ते तुम्ही करा. ठीक आहे. तर आर्थिक नियोजन ज्यावेळेस करतात त्यावेळेस तुम्हाला लक्षात येते की आपल्याला आपले जे आर्थिक ध्येय आहेत ती पूर्ण करायची. मग हे तुम्ही जेव्हा डोक्यात ठेवता त्यानुसार तेच तुम्हाला काय करते की प्रेरणा देतं आणि त्या प्रेरणेतून तुम्ही कंटिन्यू काम करत राहता आणि तुमचं जे ध्येय आहे, तुमचे जे डेस्टिनी आहे, तर त्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही सतत एक तुम्हाला स्फूर्ती भेटत राहते. ते एक प्रकारचं काय झालं की बाहेरचं बल झालं. ठीक आहे. म्हणजे एक फोर्स झाली की तुम्हाला कंटिन्यू तुम्हाला मुवमेंट करण्यास भाग पडते. तुम्ही कंटिन्यू ते कुठेतरी बघितलं, हा आपली स्थिती आपल्यालाच बदलायची, दुसरं बाहेरून तर कोणी येणार नाही. तर त्यामुळे तुम्ही ते कंटिन्यू एक फोर्स आहे ती कंटिन्यू, त्यामुळे तुम्ही ते काम करत राहणार. ठीक आहे. आजसाठी एवढंच. परत आपण उद्या भेटूया. जो 19वा सिद्धांत आहे तो आपण उद्या बघू. ठीक आहे. धन्यवाद.